तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा आमचा विषय असा आहे की आम्ही पूर्ण आमच्या शेताचा सफर करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला पूर्ण आमचं शेत दाखवणार आहोत. कसं आहे, काय आहे, पूर्ण आमचं आंब्याची बाग हे ते. तर तर आजचा आपला असा आहे व्हिडिओ की आपण पूर्ण आपल्या शेताचं पूर्ण सफर करणार आहोत. म्हणजे आपल्या शेतामध्ये काय आहे, काय नाही, पूर्ण आपल्या शेताची सफारी करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सफर करणार आहे. हां, काय करायली अक्का तू? अगं ही आपण गेल्या वर्षीची जुनी ज्वारी आहे, त्याच्यामध्ये भरपूर किडे झालते. त्याच्यामध्ये ते किडे होऊ नये म्हणून गोळ्या पण टाकल्या होत्या, पण किडे झाले. ते इतक्या म्हणजे शेतामध्ये कशामुळे आणली आपण, हे आता नवे गहू आपले झाले, आपण घरी नेले, साठवून ठेवले. ह्या ज्वारीतले किडे त्या गव्हात जातील म्हणून आपण हे शेतात आणले आणि वाळविलेत. आता याच्यामधले भरपूर किडे कमी झाले. जुनी ज्वारी गेल्या वर्षीची. त्या ज्वारीच्या फक्त आपण भाकरीच बनवू शकतो का जुने लोक काही वेगळे पण बनवत होते? हा, भाकरी बनवू शकतो, पापड्या होत्या त्याच्यापासून वेगळ्या वेगळ्या, बरंच काय होते. तर आमची जी केशर आंब्याची पूर्ण जी बाग आहे ही तुम्ही पाहू शकता. ही पूर्ण आमची केशर आंब्याची बाग आहे. तर ही जी बाग आहे, तर या केशर आंब्याचे काय फायदे आहेत व हे कसा असतो, खायला चांगला असतो का नाही, याबद्दल अक्का आपल्याला थोडी माहिती सांगेल. तर थोडीशी तू अक्का माहिती सांग बरं, केशर आंब्याचे काय काय फायदे असतात, खायला कसा लागतो, छान असतो का? हो, ही आपली केशर आंब्याची बाग आहे. भरपूर मोठे सुद्धा आंबे आहेत, 10-10 वर्षाचे, आणि आता नवीन सुद्धा लावलेले आहेत आपण इकडं. आता ते 1-2 वर्ष, या वर्षी त्याला फुलोर आलेला होता, पण आपण ते घेतला नाही कारण त्याचे बुडं छोटे येतात. आपल्याला काय करायचं, त्या नवीन आंब्याची कटई करून आधी त्याचे बुडं मोठे बनवायचे, म्हणजे भविष्यात त्याला जे माल लागल आंब्याचा, तर त्याला ते असा झेपला पाहिजे, म्हणजे वजन तोडलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण यावर्षी त्याचा फुलोरा तोडून टाकला आणि या मोठाल्या आंब्याला असे भरपूर छान आंबे आलेले आहेत. ते काय, केशर नाव कशामुळं पडलं की केसरी हे आता पिकले, याला पूर्णपणे असा केसरी कलर येते, त्याच्यामुळं त्याला केशर आंबा असं नाव पडलेलं आहे. आणि हे खूप म्हणजे गोड पण असतो, टिकाऊ पण असतो, आणि ग्राहकाच्या पसंतीचा बी हे आवडते बी, रस बी छान होतो, आणि खूप म्हणजे असा रसदार सुद्धा असतो, टिकायला पण खूप दिवस टिकतो. आणि त्याला हवामान सुद्धा कोरडे, असे जास्त उष्ण कोरडे असले तरी चालते. आणि जमीन पण ह्या आंब्याला कशी पाहिजे की पाण्याचा निचरा होईल अशा जमिनीमध्ये सुद्धा हे आंबे येऊ शकते. तर म्हणजे आपली जी जमीन आहे ती ह्या आंब्याच्या फळबागेच्या योग्यच आहे, फळबाग लागवडीच्या योग्य आहे. समजा आपली जमीन लगेच पाणी निचरून जाते, याला जास्त पाणी धरून राहणाऱ्या जमिनीमध्ये हे आंबे येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या जमिनीत ही लागवड करणं योग्य आहे. आपली जी केशर आंब्याची बाग आहे याची सघन पद्धतीने आपण लावलेली आहेत ना आंबे आपले? नाही, हे पहिले जरा जास्त अंतरावर लावलेले इथं. आता आपण जे नवीन लावले का, ते सघन पद्धतीने लावले. कारण काय झालं, यावर्षी आपल्या आंब्याला खूप मोहर आणि फळं सुद्धा लागली होती. पण काय झालं, हे पाडव्याच्या दिवशी आणि पुन्हा नंतर बी एका दिवशी भरपूर पाऊस वारा आला, आणि मग हे अंतर जास्त असल्यामुळं काय झालं, हवेमुळं ते जास्त माल खाली पडला, जास्त आंबे खाली पडले. त्याच्यामुळं काय केलेले, आता ही सघन पद्धत, म्हणजे जास्त आंब्याची उंची वाढू द्यायची नाही, आणि ते नंतर कटई करून करून असे दाट होणार आणि एकत्र फांद्या जाणार त्याच्या. आणि आंबे जरी लागले, उंची बी जास्त नसती, त्याच्यामुळे त्याला हवा सुद्धा लागणार नाही, आणि एकत्र फांद्या गेल्यामुळं ते आंबे सुद्धा खाली पडणार नाही. तर ते सघन पद्धतीचा फायदा आहे. यावर्षी हे असे जास्त अंतरावर आंबे लावलेले असल्यामुळं आपलं भरपूर नुकसान झालं. 4-5 हजाराच्या वर आंबे खाली पडले. नाहीतर पान कमी एवढे झाडाला आंबे लागलेले होते, पण भरपूर वाऱ्यानं आणि त्या पावसानं आपल्या बागेचं नुकसान केलं. आमच्या शेतामध्ये आम्ही जे आंब्याची बाग आहे ना, तर त्यामध्ये आम्ही हे लसूण, हे वांगे लावले होते. तर हे असे वांग्याचे झाड आहेत आमच्या शेतामध्ये. तर हे वांग तुम्ही बघू शकता, एकच किती मोठा आहे. म्हणजे याच्यावरून पण एक मोठा आंबा वांग येऊ शकतो, आंबाच म्हणायले. ते आंब्याच्या बागेबद्दल सांगितलं तर आंबाच तोडत यायले. तर तिकडे आम्ही लसूण लावलेलं आहे व शेवंतीचे फुलाची झाडं पण लावलेली आहेत. हे तुम्ही पाहू शकता, हे छोटे छोटालेच येतं. आता हे मोठाले झाले की याला खूप फुलं येतात. आत्ताच बघा तुम्ही किती फुलं आले. कारण उन्हाळ्यात काय होते, फुलाचे दर वाढते.
हा. आणि पूजेला याला त्याला आपण फुलं घ्यायला गेलो तर हार सुद्धा महाग आणि फुलं सुद्धा महाग असतील. त्याच्यामुळं काय केलं आपण घरीच रोप तयार केलं याचं. आणि हे पाहे हे असं बी आलेले आहे. आता हे फुल हा. वाळून गेलं आणि हे बी तयार हम्म. झालं. हे बी वाळून ठेवायचं आणि पावसाळ्यामध्ये टाकायचं. त्याचे रोपं तयार केले आपण आणि नंतर असे थोड्या थोड्या अंतरावर लावून टाकली. हे आम्ही पूर्ण एका लाईनीमध्येच लावलेले आहेत. हे तिकडे पण झाडच आहेत सगळे पूर्ण याचे. तर इकडे आम्ही लसूण लावलेले आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे आमचा पूर्ण लसूण आहे. आता हे पण आता लसूण म्हणजे काढायलाच आलेला आहे. याला लसूण आलेला आहे खालून. नाही गं, हे लसूण लावला आपण, पण काय झालं माहिती का यावर्षी हम्म. त्याला भरपूर उशीर झाला. त्याच्यामुळे तेवढं नाही जमलं ते लसूण. हा म्हणजे ते थोडं हे झालं. लेट झालं लावायला. कारण त्याला तसं मग हवामान आणि ते वातावरण लसणाचं निघून गेलं. लेट झालं आणि उन्हामुळं काय झालं इतक्या दिवसात म्हणजे ते याला शिमग्यालाच काढायला येते. हा. पण यावर्षी लेट झाल्यामुळं यामध्ये गवत पण आल्यामुळे जरा ते गवत दिसत पण नाही. आलं आणि हे असं जास्त लसणाचा गाठा मोठा नाही झाला. हा, त्याच्यामुळे बारीक यावर्षी लसण तेवढा नाही जमला. लेट झाल्यामुळं त्याची लागवडीची वेळ निघून गेली. नाही जमला ती. आम्ही मागच्या वर्षी पण लसूण लावला होता, पण तो खूप चांगल्या प्रमाणे जमला गेल्या होता. वर्षी छान जमला होता, पण यावर्षी यावेळेस थोडा हुकला. बघ, हे तर आपल्या वेगळाच आंबा आहे. हे तर वेगळाच आंबा आहे. आम्हालाच कळत नाही हा कोणता आंबा आहे. गोल वेगळ्या जातीचा दिसायला हे हापूस सारखा. हा. हे खूप छान आलेले आहेत आंबे हे. तर हापूस सारखाच आहे हा वेगळा कोणता तरी. हे अशा प्रकारे आमच्या झाडाला शेवंतीचे फुलं आलेले आहेत. किती छान आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. सगळ्याच झाडाला असे आलेले आहेत. हे बघा तुम्ही. इकडे पण एक झाड आहे छोटंसं. त्याला सुद्धा फुलं आलेले आहेत एवढे छोटं असून. ह्या टाक्या आम्ही ठेवलेल्या आहेत आमच्या शेतामध्ये. तर हे कशासाठी आहेत हे आम्हाला पण माहीत नाही, कारण की मी जास्त शेतामध्ये येतच नाही. तर अक्का कशासाठी ठेवलेल्या आहेत टाक्या? अगं, हे आपल्याला अर्जंट फवारणी करायची असली आंब्याला, तर एखाद्या वेळेस रात्रीची टायमिंग असते लाईटची, मग पाणी मिळत नाही रात्रीची टायमिंग असल्यामुळं. मग आपण हे काय करतो, पाणी साठवून ठेवतो. म्हणजे आपल्या फवारणीला कोणती अडचण येत नाही. कारण आंब्याला कसं आहे, फवारणी वेळेवरच करावं लागते. वेळ हुकली की ती सगळी आंब्याची सेटिंग बदलून जाते. कारण आंब्याची फुलोरा लागायच्या टायमिंगला आणि आधी पण आईची झाडाची छाटणी वगैरे केली का लगेच फवारणी करावं लागते, ड्रिचिंग करावं लागते. त्याच्यामुळे मग पाण्याचा साठा साठवूनच ठेवावा लागते.